मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की वीकली एक व्लॉग तर नक्कीच येईल. तर आज पण मी रेसिपी करते, व्हेज पुलाव करते. कमेंटमध्ये होतं की व्हेज पुलाव कर, तर मी आज व्हेज पुलाव करते. त्यासाठी काय काय लागेल हे तुम्हाला सांगते, तर चला बघूया. तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी हे तांदूळ शिजवून घेतलेत, बारीक कट केलेलं पनीर, आलं लसूणची पेस्ट, लिंबाचा रस, तेल, बटर, गाजर, ओले वाटाणे, फरसबी, कोथिंबीर, जिरं, काळी मिरी पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, तमालपत्र, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो हे आपल्याला व्हेज पुलावसाठी लागणारं साहित्य आहे. तर सर्वात आधी मी तेलात पनीर परतवून घेणार आहे, म्हणजे गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. तर मी आधी तेल टाकते, थोडंसं तेल टाकल्यानंतर मी पनीर टाकते. तर पनीर आता आपले झालेले आहेत, तर मी काढून घेते. तर सगळ्यात आधी आपण तेल टाकूया, थोडंसं बटर, तमालपत्र, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, आता मी कांदा टाकते. आता मी आलं लसूणची पेस्ट टाकते, 1 चम्मच. आता आपण हे चांगलं परतून घेऊया. आता मी टोमॅटो टाकते त्याच्यात. टोमॅटो पूर्ण शिजला की आपण सगळ्या भाज्या टाकणार आहोत त्याच्यात. आता मी ह्याच्यात बाकीच्या भाज्या टाकते. सिमला मिरची, हिरवा वाटाणा, फरसबी, गाजर. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते 5 मिनिटं. तर आता आपल्या सगळ्या भाज्या शिजल्या आहेत, तर मी आता सगळे मसाले टाकते. जर आपण भातात शिजताना मीठ टाकलं असेल तर थोडंसंच मीठ टाकूया आपण ह्याच्यात. मी मगाशी मीठ टाकलेलं, मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडीशी काळी मिरी पावडर. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता मी ह्याच्यात शिजवलेले तांदूळ टाकते. लिंबाचा रस, पनीर, कोथिंबीर. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता मी हे चांगलं मिक्स करून घेतले. 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवते, नंतर मी गॅस बंद करेन. तर तुम्हाला व्हेज पुलावची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नेक्स्ट रेसिपी काय करू हे सुद्धा सजेस्ट करा मला. मी इझी रेसिपी दाखवायचा प्रयत्न करेल, म्हणजे सगळ्यांना मोस्टली प्रेफर करतात की इझी रेसिपी काय आहे ते करायला, तर मी पण तेच दाखवेल. तर नेक्स्ट रेसिपी काय करू हे सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय.